MSEBीनं 2014 साली 6073 विद्युत सहाय्यक पदांची घोषणा केली होती। त्याचवेळी फक्त 3034 उमेदवारांची निवड करण्यात आली होती। बाकीच्या पात्र उमेदवारांना अजून सुद्धा सेवेमध्ये कार्यरत केलं नाहीये। यासाठी MSEBीच्या बांद्रा येथील प्रकाशगड कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातल्या पात्र उमेदवारांनी सहभाग घेतला होता आणि या सगळ्या उमेदवारांनी मिळून तिकडे आंदोलन केलं। 20 महिने होऊन देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरी अजून मिळालेली नाही आहे। आत्ता हे विद्यार्थी आंदोलन करतायत महाराष्ट्र राज्याच्या विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालय जे बांद्र्यामध्ये आहे प्रकाशगड, तिथे हे आंदोलन सुरू आहे। आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रभरातून सगळे जे काही नियुक्ती झालेले विद्यार्थी आहेत ते आलेले आहेत, परंतु त्यांना नियुक्ती न मिळाल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं। त्यांच्यातलीच काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल, नेमकी तुमची मागणी काय आहे? आज तुम्ही आंदोलन करताय? आमची सर महावितरणने 2014 साली 6542 जागांची जाहिरात काढली। त्यामधून 542 369 जागा हे मराठा आरक्षण न्यायालयीन आदेश असल्यामुळे ते बाजूला ठेवून 6073 जणांची नियुक्ती सिलेक्टेड लिस्ट लावली। परंतु त्याच्यामधून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद झाले, काही जण एज बारमध्ये असतील कशामध्ये कारणास्तव बाद झाले, त्या बाद झालेल्या ठिकाणी प्रतीक्षा यादी लावायला पाहिजे। परंतु आज गेली उद्याच्या 24 तारखेला 20 महिने होतात, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला नियुक्ती देण्यात आलेली नाही। मुलं आलेले आहेत, तू कुठून आलेला आहेस आणि काय सांगशील? तुझी नोकरी अद्याप तुला मिळालेली नाही? मी बार्शीहून आलेलो आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामधनं। तरी जवळजवळ 19 महिने झाले तरी आमची विद्युत सहाय्यक यादी लागलेली नाही, तरी त्वरित त्यांनी नियुक्त्या द्याव्या आम्हाला। त्या नोकरीची नियुक्ती जी आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांकडे या मुलांनी, नियुक्ती झालेल्या मुलांनी मागणी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई।